आपण बघितलं की सेमी 5 मध्ये मैदानात सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा आणि सचिनची. आपल्यासोबत सचिन टीम आहे, शाहिद पांचे बंधू आहेत. दादा नमस्कार, आपल्याला हार्दिक अभिनंदन. काय सांगाल आजचा 5वा सेमी काय आजचा अनुभव होता, काय आजचा आनंद आहे? काय आनंद म्हणजे पूर्ण पब्लिकला त्यानं खुश केल्या सचिन आणि सर्जानी. त्यात आमच्या गावाकडचं मैदान आहे, गावाकडच्या मैदानाला गावचं मैदान आहे, पब्लिक तुम्ही बघताय सचिनचं आणि सर्जासाठी फॅन बेस झालंय, नाराज केला नाही या जोडीने, खुश केलं सगळ्या पब्लिकला. पब्लिक पूर्ण सचिन आणि सर्जाच्या पाठीमागे आहे. आणि विशेष म्हणजे सचिनचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की आज शस्त्रक्रिया झाली त्यानंतर सगळे गुलाल आहेत त्याचे. काय सांगाल त्याचा अनुभव तुमचा कसा होता? काय आजारातून म्हणजे आता त्या फक्त 1.5 महिना झाला ऑपरेशन करून. त्याला 1 महिन्यानंतर आम्ही काढला, पहिलाच घेतला त्यानं. आणि आता दुसऱ्या मैदानात आणलं, इथं बी फायनलला पात्र झालं. त्याला काय जरी म्हणजे किती काय केलं तरी तो काय थांबणार नाही. आता बघायला गेलं तर तो जिद्दीनं पळणारा नंदी म्हणून सचिनकडे बघितलं जात आहे. आणि आज पुन्हा एकदा घरचंच मैदान म्हणावं लागेल, तिथं त्यानं ते दाखवून दिलंय की सचिन काय आणि सोबत त्याच्या होता वेगाचा शेवट सर्जा. काय सांगाल? 100% दाखवून दिलंय त्यानं. मी काय ते सर्जनची जोड काय त्याने दाखवून दिले. बरड मैदानात ती पडली होती, तिथे बी एक केला होता आणि आता आज इथं दोघे एकत्र आली. आता एवढं मोठं मैदान आणि या पायऱ्याचं नियोजन कसं केलं होतं? काय पायऱ्याचं नियोजन डॉक्टर आनंद पल्लाळ सरांनी केलं होतं. बॉस हां, त्यांनी ते आपल्यासाठी बॉसच आहेत. आता हो, त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहेत. कमीच आहेत. एक जादू की जप्पी म्हणतो तसं काम मला सरांचं आहे. आम्हाला म्हणजे पायरा बी माहित नव्हता. रात्री 10 वाजता मला सांगितलं त्यांनी सर्ज आहे म्हणून. सगळं त्यांनी नियोजन केलेलं होतं. आता सचिनची पूर्ण टीम सचिन बरोबर असते, सगळ्यात जास्त श्रेय जातं. काय सांगाल आज तुम्ही सगळ्यात जास्त जवळून सचिनला बघता? आजचा आनंद असा आहे की काय सांगू शकत नाही. आमच्या भागात मैदान होतं आणि आमच्या भागात गुलालाच पात्र म्हणजे आनंद गगनात बी मावं नाही असा आनंद आहे. ज्यावेळेस गाडी गटाला पळाली होती त्यावेळेस थोडंसं स्पीड कमी लागली होती, तर बरेच जण म्हटले की गाडी पळाली नाही किंवा सीमेला राहील का नाही, पण त्या जोडीनं दाखवून दिलं आणि पुन्हा एकदा सचिननं सिद्ध केले. काय सांगाल? नाही, समालोचक बोलतच होतं की मोठी गाडी असते म्हणजे गटातच काय, पण बैल कसे आहे ते पहिल्या गटात म्हणजे असं ड्रायव्हर अनुभवी असला की गाडी काय जास्त हाणत नाही, मापातच हाणतो आपले बैल. पण सेमीला ड्रायव्हर आता विठ्ठलनाचं करावं एवढं कौतुक कमीच आहे. विठ्ठलनाना सर्जाचं समीकरण आणि त्यात सचिन असल्यामुळे तर काही विशेष घ्यायचं नाही. ह्याच्या आधी पण नानांनी ही गाडी पळवली आणि कुठंतरी त्यांच्या अनुभवाचा कुठंतरी फायदा होतो का? काय सांगाल? ह्याच्या आज म्हणजे विठ्ठलनाचं कसं आहे माहितीये का, सर्जा नानाला हाक मार टाकली तरी सर्जा 4 रोड्या जास्तच घेतो. आणि बरड मध्ये नानांना चाललेली गाडी तिथं बी एकच केलता आणि इथं बी सेमीला नानाचं बसवलेलं आणि गाडीनं करून धावलं त्रिकोटनं. आता काय सांगाल, ज्यावेळेस गाडी सेमी 5 झाली, आता इथं तुम्ही उभं राहिला, इथं जवळजवळ 500,000 पब्लिक आहे, 1.5 किलोमीटर पर्यंत लाईन लागली होती, एवढं पब्लिक मागाली, हा एवढा उत्साह आनंद. काय सांगाल? म्हणजे खालून जशी गाडी सुटली तशी आमची सगळी टीम खालीच बघत होती. सगळ्यांचा मोबाईलचा आवाज यायचा, समालोचक पुकारायचं ही गाडी पुढं ती मागं. पण ज्यावेळेस समालोचकांना पुकारलं विठ्ठलनाचं वर्चस्व, त्यावेळेस किती आनंद झाला. खालून पळतो याचं भानच नव्हतं, वर असतो काय करून. आणि जेवढं मग प्रेक्षक होतं सगळं गाडीच्या मागं आलं. आता इथं बघताय तुम्ही पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी झाली. आता आपलं बागलं की आपल्या गावचं मैदान आणि कुठंतरी आपल्या ओळखीची पळकीची लोक, आपला मित्रवर्ग सगळे बघायला आलेले असतात आणि त्या ठिकाणी गाडी गुलाल राहणं एक वेगळाच आनंद असतो. काय कसा क्षण आहे हा? काय सांगाल? आता हा आनंद म्हणजे भागात म्हणजे 7 किलोमीटरवर तर घर आहे आणि सगळे म्हणजे आमच्या भागातले माणसं आणि सगळ्यांना म्हणजे आपुलकी वाटते. सचिन आपल्या गावाचा आहे, सचिन आहे, त्यामुळं सगळं प्रेक्षक सचिनमुळे इथं आलेलं आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आज खऱ्या अर्थानं सर्जा आणि सचिन गुरुशिष्याची जोडी पळाली आणि इथून पुढे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.